नवरा लहानपणी आषाढीला मला शाळेत नेहमी विठोबाचा रोल देत असत. बायको: बाकी सर्व मुले गोरी असतील ना मग? बायको: ऐकलं का? नवरा: काय? बायको: यावर्षी हळदी कुंकवाला मी बायकांना काय देऊ? नवरा: माझा नंबर दे. लय धुतला बायकोने त्याला. पावसामुळे मुंबईची परिस्थिती खूप बेकार झाली आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोन केला. बायको: जिथे असशील तिथे थांब, कुठेही बाहेर पडू नकोस. यावेळी तरी सांगितलेले एक. नवरा: बरं. बायको: बरं, नक्की कुठे आहेस तू आता? नवरा: माझ्या मैत्रिणीच्या घरी. एकदम सन्नाटा. बायको: जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाची कारणं मला सांगू नकोस. अर्ध्या तासापासून बायको मोबाईल कॅमेऱ्याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची. बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता. शेवटी त्याला राहवले नाही आणि बोलला: जरा रुमाल चेहऱ्यावर फिरून ड्राय कर. लॅपटॉप फुटला. दुकानात साडी खरेदी चालू असते. 60-70 साड्या पाहिल्यावर बायको त्यातील एक साडी घेते. वैतागलेला नवरा म्हणतो: आदिमानव खरंच सुखी. झाडांची पानं किंवा झावळ्या कमरेला गुंडाळल्या की झालं. बायको फणकारतच उद्गारते: त्याच्या बायकोने त्याला किती फांद्यांवर चढ उतार करायला लावून पानं किंवा झावळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे? तुम्हाला तर एकाच एसी दुकानात बसून फक्त मान तर बायको म्हणजे बायकोच. काल माझ्या बायकोने मेसेज केला होता की तुम्हाला आपली शेजारीण कशी वाटते? बायकोला खुश करण्यासाठी मी रिप्लाय केला. मला तर ती घुबडच वाटते. बायकोचा परत रिप्लाय आला: आता मला 2 ड्रेस खरेदी करून दे, नाहीतरी हा मेसेज मी बायको: कुठे आहात? नवरा: ते पनवेलचं सोनाराचं दुकान लक्षात आहे का, जिथे तू एक सुरेख असा सोन्याचा हार पाहिला होतास आणि तुला तो फारच पसंत पडला होता? बायको: हा आठवले. नवरा: जो घेण्यासाठी त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. बायको: हो लक्षात आलं. नवरा: मी त्यावेळी म्हणालो होतो, एक दिवस मी तो हार तुला नक्की घेऊन देईन. बायको: हो आठवले. पुढे सांगा आता लवकर. नवरा: त्या सोनाराने GSTला वैतागून सलून टाकले आहे. तेथे केस कटिंग करतोय. येतो तासभरात. पाणी गरम करून घे आंघोळीसाठी.